आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की रात्री आपलं जे अचलपूरचं म्हणजे अचलपूर रोडवर गोपालॅट कंपनीच्या पुढे असणाऱ्या कुटीर रुग्णालय परिसरात बिबट्या दिसला ना बाबा. अचलपुरात बिबट्या आला ना. अशा ठिकाणी बिबट्या आला ज्या ठिकाणी अहोरात्र लोकांची गर्दी असते. रात्री या ठिकाणी बिबट्या आल्याच्यानं मोठी गडबड झाली. रात्रीच्या वेळेस या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी बी आले होते. तर बिबट्याच होता का याच्याबद्दल थोडीशी साशंकता होती. पण प्रत्यक्षदर्शीचं असं म्हणणं आहे की बिबट्याच होता. हा बिबट्या हा इकडच्या बाजूने आला आणि इकडून त्याला राजा उडी मारायचा प्रयत्न केला त्यानं. त्याचे पाय नख दिसणारे का तुम्हाला? हे पहा नख किती धारदार आहेत. या एवढ्या मोठ्या वज्र कडक सिमेंटच्या भीतीवर त्याच्या या नखाचे निशाण आहेत. तो इकडून उडी मारायचा प्रयत्न करत होता. तुम्ही आता जमिनीपासून जर अंतर पाहत असाल तर नाही म्हटलं तर कमीत कमी 5-5.5 फुटाचं हे अंतर आहे. पण इतक्या याच्यातही 6 फुटाचं अंतर आहे. तो याच्यातून उडी मारायचा प्रयत्न करतो. हे कोण्या कुत्र्याचं काम नाही आहे. हे 100% एखाद्या हिंस्र प्राण्याचा ह्या ठिकाणी त्यानं प्रयत्न केला उडी मारायचा. याशिवाय इकडचं झाल्यावर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात आहे बा. हे सारे बिबट्याचे या ठिकाणी तुम्हाला जे दिसत असेल ना नखाचे ओरखळण्याचे या ठिकाणी हे चिन्ह आहेत. म्हणजे हे निशाणं दिसून राहिले 1-2. तर हे पहा इकडच्या बाजूने आहे म्हणजे अंगापिंडानं चांगला दष्टपुष्ट असणारा बिबट्या या ठिकाणी या भिंतीला क्रॉस करायचा प्रयत्न करत होता. पण तुम्ही जर इकडच्या बाजूने पाहत असाल तर इकडच्या बाजूनं राज्य उत्पादन शुल्काचं ऑफिसच्या पाठीमागचा भाग. राज्य उत्पादन शुल्क ते दारू गिरू कायच्यावर नियंत्रण ठेवतात त्याचं ऑफिस आहे. आणि इकडच्या बाजूनं जंगल असल्याच्यानं बहुतेक तो बिबट्या जो आहे प्रत्यक्षदर्शीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार इकडच्या बाजूनं पळून गेला. म्हणजे अचलपूरच्या कुटीर रुग्णालयात रात्री बिबट्याचं दर्शन झाल्याची ब्रेकिंग न्यूज. मी रात्री तसं गावरान 90ची ब्रेकिंग न्यूज टाकली होती की बा अचलपूरच्या कुटीर रुग्ण परिसरात बिबट्या दिसला. याचा नेमका घडामोडी कसा आहे एखादं कोणी असेल ना जाणतं गिनतं त्याला विचारून घेऊ आपण. तर माझ्यासोबत हे एक लांचुकी मूर्ती आहे. हा एक प्रत्यक्षदर्शी. रात्री दादा जो दिसला तो 100% बिबट्याच होता का एखादं धष्टपुष्ट कुत्र होतं? सांग जरा सांग मला. नाही, त्याची दोन खूप लांब होती आणि तो इकडून ते सेंट्रल जेल इकडून आला आणि नंतर ते बायांनी आणि आम्ही तिथून पाहिला तो जे आम्हाला बघून धावत होता आणि भिंतीवर त्याचे नखाचे निशाण पण आहे. नंतर तो आहे ना गेला त्या जंगलात गेला. बरं दादा हे किती वाजताची गोष्ट आहे अंदाजी? 10:30. आणि तुम्ही या ठिकाणी काय करत होते? शेकोटी करत होते. आणि हे किती जणांनी पाहिलं या ठिकाणी? 5-6 जण होते. मग त्याच्यानंतर काही शासकीय कर्मचारी आलते का फॉरेस्ट आले होते ना. मग त्यानं काय केलं? त्याने पाहिला. शहीद भोपाली पण आलं होतं. त्याने पाहिलं आणि नंतर ते चालले गेले आणि सांगितलं आज येणार म्हणते. किती वेळ होते इथं? ते होते 1.5 तास होते. हे जे भिंत तुम्ही पाहून राहिले हे 1867 साली अचलपूरच्या जुन्या काळात असणार हे एक 1867 साली बांधलेलं एक तुरुंग आहे. काळाकुट्ट इतिहास या तुरुंगाचा आहे. याच भागातून बिबट्या बहुतेक या ठिकाणी आला अशी. आणि तुम्ही जर त्या बाजूने उजव्या हातावर जर पाहत असाल तर त्या ठिकाणी थोडस तुम्हाला जायचा रस्ता दिसते. त्यातून त्यानं कुटीर रुग्णालय परिसरात एंट्री केली. या पोराने सांगितलं की रात्रीच्या वेळेस म्हणे बुवा आम्ही तापावर अंग शेकत असताना की म्हणे आम्हाला तो बिबट्या दिसला. बिबट्याच होता याची जवळपास खात्री आहे कारण तशा प्रकारचे पगचिन्ह दिसले. याशिवाय ते नखाशी तुम्हाला दाखवलं की नखात दाखवलं तर बिबट्या आला म्हटलं अचलपुरात. पण तो आता आला कुठून काय कुठून हे तर त्याला माहित बिचारायला. पण सध्या फॉरेस्टवाले या गोष्टीवर सध्या लक्ष ठेवून आहेत. आणि तसं काय शहरात जर आला बिबट्या तर या ठिकाणी त्याला आयते शिकारी सापडतात. डुकरं कुत्रे निराश सहज शिकार आहे. त्याला की फार मेहनत करा लागणार नाही. तर आता या बिबट्याचा मुक्काम आपल्या कुटीर रुग्णालय परिसर किंवा अचलपुरात किती दिवस राहायचे काय माहित. फक्त बाबा म्हणा किती काही दिवस राह. कोणता फक्त हिचं धंदा करू नको. एखाद्या मानवा गिनवावर लेकरावर हल्ला करू नको. हे तितकी गावरान 90च्या माध्यमातून बिबट्याला माझी विनंती आहे.